नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आळूची वडी। त्यासाठी मी येथे ताजी आळूची पाने घेतली आहेत। ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। हे बघा, असे आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ज्या या शिरा दिसतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। या शिरा काढून घेतल्याशिवाय आपली वडी छान होत नाही। आपण जेव्हा ही वडी फोल्ड करतो तेव्हा ही वडी व्यवस्थित होणार नाही। त्यामुळे ह्या शिरा काढून असे लाटण्याने लाटून घ्यावेच लागते, नाहीतर आपला जो आपण वडीचा रोल बनवणार तो व्यवस्थित होत नाही। अशा प्रकारे मी सगळ्या पानांची असे एकदाच करून घेतलेली आहेत। त्यानंतर आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला 1 इंच आले घ्यायचं आहे। थोडे जिरे व धने अर्धा चम्मच घेतले आहे। याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर थोडी घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला 3 वाटी बेसन घेतले मी येते। माझ्याकडे आळूची पानं जास्त असल्यामुळे मी जास्त बेसन घेतले आहे। त्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि जो आपण बनवलेला होता मसाला तो याच्यामध्ये मी घातला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण चिंचेचं पाणी किंवा लिंबू असं घालू शकतो। दोन्हीपैकी एक तुम्ही काही वापरू शकता। येथे चवीप्रमाणे मीठ घालून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर हे बघा, असे पीठ तयार होते। मी येथे अगोदरच मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता, तो मी इथे घालून घेतला आहे। त्यानंतर आपल्याला अशी पाणी ठेवून व्यवस्थित आपलं जे आपण बनवलं होतं मिश्रण ते असं वडीला लावून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी 3 पाने इथे लावली आहेत। जास्त पातळही केलं ना तर व्यवस्थित होत नाही। हा आता आपण रोल बनवला, खूप छान असा हा रोल झाला होता। बघा, इथे मी पाणी ठेवले आहे तापण्यासाठी। हे पाणी उकळी येऊपर्यंत मी चाळणीला तेल लावून ठेवले, त्यामुळे वडी आपली खाली चिकटणार नाही। हे मी 15 मिनिटासाठी उकडायला ठेवले होते। हे बघा, पाहू शकता किती मस्त आपली वडी बनून झालेली आहे। हे अर्ध्या तासाने वडी थंड झाल्यानंतर याच्या आपण वड्या पाडू। हे बघा, मस्त अशा वड्या छान आपल्या निघत आहेत। हे बघा, लेअर पण मस्त आलेले आहेत, किती छान पदर आले आहेत। मस्त अशी आपली वडी तयार आहे। आता आपण तेल घालून डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये तळू शकता किंवा अशा प्रकारे थोडे तेल टाकून शॅलो फ्राय करू शकता। मी अशा प्रकारे शॅलो फ्राय केलेले आहे। ह्या वड्या लालसर होईपर्यंत अशा भाजायच्या आहेत, म्हणजे खूप छान कुरकुरीत खमंग लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।